श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप छान गेला. कसा तो पुढे सांगतेच चला. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात करूया. पहिली तर सुरुवात मी देवदर्शनापासून म्हणजेच आपल्या देवपूजेपासूनच केली. छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली. सगळ्या घराचं वातावरण एकदम प्रसन्न केलं. झाडून वगैरे काढून फडची वगैरे साफ केली आणि स्वयंपाक वगैरे काय करायचा होता त्याची तयारी करून घेतली आणि दारामध्ये रांगोळी काढायला घेतली. सहसा मी डेली रांगोळी काढत नाही, कारण माझं एकदम दरवाजामध्ये येतं आणि मुलं येता जाता ते पुसलं जातं, मग ते काढूनही उपयोग होत नाही. मग बाय द वे गुरुवारी वगैरे कधीतरी मी काढत असते अशीच अधूनमधून रांगोळी, सहसा डेली तर होतच नाही. छान अशी आज रांगोळी काढून घेतली. मुलंही स्कूलला गेले होते त्यामुळं टाईमही निवांत होता. त्यामुळे लक्ष्मीचे पाऊल काढले, छोटेसे एकदम कोपऱ्यामध्ये छोटेसं फूल काढून घेतलं, कारण मोठं जर काढलं असतं तर ते 2 मिनिटात पुसलं गेलं असतं. कारण मुलंही ठेवत नाहीत आणि आपणही सहज बाहेर पाय टाकला की रांगोळी पुसली जाते. त्यामुळे मग सगळं काम आवरून घेतलं आणि काल मला कपडे धुवायला थोडा लेट झाला होता, त्यामुळे काय कपडे वाळले नव्हते. मग सकाळी सगळे बाकीचे कपडे वगैरे मी काय काढायचे होते ते काढून घेतलं. मंदिरात जायचं होतं त्याच्यामुळे जरा तयारी चालू होती पटपट. आरुषी स्कूलहून यायच्या अगोदर मला मंदिरात जाऊन यायचं होतं. नंतर आरुषीला आणायचा बी टाईम होतो आणि मग बाकीचे सगळेच कामं अडकळून पडतात आणि परत येऊन मला स्वयंपाकही करायचा होता. त्यामुळं मी घरची पटपट सगळे कामे आवरून घेतली. मुलांनी दिवसभर केलेला सकाळी जाताना रमणा वगैरे सगळे जिथल्या तिथंच पडलेलं असतं, मग ते गेल्याच्या नंतरच ते आवरणं वगैरे चालतं माझं. पण मुलं आहेत तोपर्यंत काही त्यांचा टिफिन देणं, त्यांचं आवरावरी करणं त्याच्यातच सकाळचा टाईम जातो. त्याच्यामुळं मग सगळं मी आधीच आवरून घेतलं. भांडे वगैरे थोडेफार धुवायचे राहिले होते ते आवरून घेतला. किचन वट्टा वगैरे साफ करून घेतला. नंतर आल्यावर स्वयंपाकाला बी किचन वट्टा मोकळा होतो, त्यामुळं सगळं आवरावरी केली. देवपूजा वगैरे करून घेतली. सगळं स्वच्छ मस्त करून ठेवलं आणि मग गेली मी मंदिरात. आमच्या इथे दत्त मंदिर खूप सुंदर आणि छान आहे. तिथं त्या गुरुवारी मी जात असते आणि छान वाटतं गेल्यावर. दिवस बी छान जातो, मनही प्रसन्न होतं आणि मनालाही छान वाटतं, शांत वाटतं. त्यामुळं मग मी त्या गुरुवारी जात असते. कोणी सोबत असले ठीक, नाही तर मग मी एकटी जात असते. ह्यावेळेस पारचे पप्पा सोबत आले होते, त्यांना चला बोलले, ती आले. मग त्यांची तयारी होती तर मी माझी इकडे तयारी करून घेतली आणि आलो आम्ही मंदिरात. बघा किती छान मंदिर आहे ना. जसं मी सांगितल्याप्रमाणे तसंच एकदम छान वातावरण, छान वाटतं तिथं बसायला, टाईम स्पेंड करायला खूप छान वाटतं. दर्शन वगैरे घेतलो. येता येता बाहेरच नाश्ता वगैरे करून घेतला. बघा डोसा किती छान बनवला आहे, मसाले डोसा. गरम गरम खायला मस्त वाटतं. मग नाश्ता केला आणि घरी आलो. मग घरी येऊन वाटाण्याची अशी छान बटाटा आणि वाटाणा मिक्स भाजी बनवली आणि थोडं मध्ये पनीरही मिक्स केलं, मला आवडतं म्हणून. आणि लगेच चपात्या करायला घेतल्या. आणि बघा चपात्या करत करत किती छान असं माझ्या खिडकीतून किचनमध्ये ऊन येतं, भारी वाटतं. असं ऊन मस्त येतं, स्वयंपाक करायलाही भारी वाटतं. स्वयंपाक वगैरे मग मी छान असं सगळं असा उरकून घेतला आणि बाकीचा अजून काही पसारा वगैरे झालेला होता तोही आवरून घेतला. एकदम मस्त वाटलं. मग माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.